माजी नगरसेविका संगीता महात्रे व समाजसेवक संदीप महात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 10 सेक्टर 1, 4, 4A 5 ते 8 कोपरखैरणे येथे प्रभागातील विविध विकास कामांचे शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले। या कामामुळे नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरणाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका संगीता महात्रे, समाजसेवक संदीप महात्रे, माजी नगरसेवक केशव महात्रे, माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेविका भारती पाटील, माजी नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक दाजी सनस, समाजसेवक DR पाटील, समाजसेवक किशोर पाटील, समाजसेवक रॉबिन मडवी, शिरीष पाटील, शरद पाटील, डॉक्टर प्रतीक तांबे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की या प्रभागातील जनतेच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो। नगरसेविका संगीता म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक संदीप म्हात्रे यांच्या विद्यमाने जनतेच्या अडीअडचणी ज्या होत्या त्याकरता महापालिकेचे पैसे तर दिलेच, परंतु स्थानिक स्वराज्य निधी म्हणजे आमदार निधी या ठिकाणी देऊन कंडोनियम अंतर्गत कामाचं सुद्धा पाणी पुरवठा, गटर, वॉटर मीटर, लाईट, पाणी या सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे। आणि निवडणुका साधारणपणे माझ्या दृष्टिकोनातून 3ऱ्या आठवड्यापर्यंत महापालिकेचे होतील, तोपर्यंत ही कामाचे टेंडर सगळे निघून एक वर्क ऑर्डर पण मिळालेली असेल। वनमंत्री गणेश नाईक यांनी असेही सांगितले की पुढील 20 वर्ष घरपट्टी, पाणीपट्टी वाढणार नाही। मागे 2000 साली बोललो तर घरपट्टी, पाणीपट्टी वाढणार नाही। आता 20 वर्ष झाली 2020 साली, परंतु त्याच्यानंतरच्या 5 वर्षसुद्धा आयुक्तांना सांगितलं वाढवायची नाही। आणि मी आता सांगतो की पुढची 20 वर्षसुद्धा घरपट्टी, पाणीपट्टी वाढू देणार नाही, कारण महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली ही लढली जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार आणि त्याच्यानंतर आम्ही ठराव करणार आणि जनतेला सुख कसे येईल मिळेल बघू आम्ही। समाजसेवक संदीप महात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की वनमंत्री तसेच स्थानिक आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून देखील प्रभागात विविध नागरिक कामे पार पडली आहेत, तसेच यापुढे देखील होत राहणार आहेत। आदरणीय मंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी आम्हाला 1 करोड रुपये पाण्याच्या निर्मितीकरता म्हणजे पाईपलाईन निर्मितीकरता दिले। त्याच्यानंतर 25 लाख रुपये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चिकनेश्वर उद्यानामध्ये दिले। त्याच्यानंतर 25 लाख रुपये पाण्याच्या पाईपलाईन निर्मितीसाठी सेक्टर 3 मध्ये दिले आणि आज 50 लाख रुपये सेवरेजच्या म्हणजे मलनिसारण वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी आज आम्हाला दिलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये जय भवानी ओनर्स असोसिएशन असेल, अण्णासाहेब पाटील ओनर्स असोसिएशन असेल, या दोन्ही असोसिएशनचं नवीन मलनिसारण वाहिन्या टाकण्याचं काम सुरुवात करण्यात येईल। पुढे त्यांनी असेही सांगितले की गणेश नाईक यांचे ते मागील 35 ते 40 वर्षांपासून कार्यकर्ते आहेत व गणेश नाईक यांच्या नेतृत्वात त्यांचे काम देखील योग्य पद्धतीचे राहिले आहे। ती वस्तुस्थिती आहे, कारण आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा मी लहानपणापासून कार्यकर्ता आहे। आज मला 53 वर्ष झाली, पण वयाची 35-36 वर्ष मी नाईक साहेबांच्या सेवेकरता घालवलेली आहेत। आणि विशेष म्हणजे आमच्या कुटुंबाचे ऋणानुसंबंध आहेत, नातेवाईक मी आहे त्यांचा। आणि त्याहीपेक्षा नाईक साहेबांचा एक अटल विश्वास आहे की कोपरखैरणे नगरीमध्ये संदीप म्हात्रे हे योग्य पद्धतीने काम करत असतात, संगीता म्हात्रे योग्य पद्धतीने काम करत असतात। त्याच्यामुळे लोकांच्या गरजा बघून त्यांनी विशेष निधी आम्हाला दिलेला आहे। आता जी गरजेपोटी लोकांनी बांधलेली घरं आहेत त्याच्यामुळं त्यांचा सेवरेजवर, पाण्यावर, विजेवर किंवा पार्किंगवर सगळ्याच गोष्टीवर लोड येत होता, तो कुठेतरी लोड कमी व्हावा नाईक साहेबांच्या माध्यमातून, यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याला चांगला प्रतिसाद देऊन साहेबांनी आज सगळ्या मलनिसारण वाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला निधी दिला। त्याच्या पाठोपाठ सेक्टरमध्ये आता सेक्टर 6 मध्ये 3 मध्ये आम्ही नवीन डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे, आज तो टेंडरला आहे। त्याच्यानंतर मेन लाईनची जी सेवरेज लाईन आहे तेही आज टेंडरला आहेत, म्हणजे
भविष्यात मलनिसारण वाहिन्यांमधून काही गाळ बाहेर येणार नाही, लोकांना काही त्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता नाईक साहेबांनी घेतली. प्रभागात झालेल्या शुभारंभाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोकांद्वारे केला जात आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना समाजसेवक संदीप म्हात्रे यांनी सांगितले की प्रभागात जे काम झाले आहे आणि जे काम होणार आहे त्याचे श्रेय फक्त आणि फक्त गणेश नाईक यांना जाते. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 78 मीटिंग्स आमच्या महानगरपालिकेमध्ये झाल्या. त्यामध्ये पुढाकार नाईक साहेबांनी घेतला. त्याच्यामध्ये सातत्याने आमच्या भारतीताई असतील, सायलीताई असतील किंवा आमचे इतर ज्येष्ठ नगरसेवक असतील, महासभेमध्ये सुद्धा त्यांनी की आमचं ही अति अल्प उत्पन्न गटातील सगळे नागरिक आहेत, आमचे माथाडी कामगार आहेत, त्यांच्याकडे ह्या सगळ्या उपाययोजना मलनिसार वाहिन्या करण्यासाठी पैसे नाही आहेत किंवा ते घटक ते करू शकत नाही कामाच्या अभावी. म्हणून आपल्या माध्यमातून, पालिकेच्या माध्यमातून किंवा नगरविकास खात्यातून या सगळ्या मलनिसारण वाहिन्या दुरुस्त व्हाव्या यासाठी प्रयत्न केले. नाईक साहेबांनी अगदी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडले, वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु आज काही घटक जे अफवा पसरवण्याचं काम करत आहेत की वेगवेगळ्या घटकांमुळं ह्या सगळ्या निधी उपलब्ध झाला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, तुम्ही महापालिकेत रोज असता की महापालिकेने किंवा महाराष्ट्र सरकारने महापालिकेला स्वनिधी द्यायला सांगितलं आहे आणि तो स्वनिधी पालिकेचाच आहे आणि पालिकेमध्ये सातत्याने काम हे आजी माझी नगरसेवकच करत आहेत. त्याच्यामुळे हे सगळं कामाचं जे श्रेय आहे हे दुसऱ्या कोणी घेऊ नये, हे नाईक साहेबांचं श्रेय आहे आणि नाईक साहेबांच्याच माध्यमातून या सगळ्या मलनिसारण वाहिन्या असतील किंवा पाईपलाईन असतील किंवा इतर जे घटक असतील हे नाईक साहेबांच्या माध्यमातून रीतसर सगळं मंजूर झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.